वाशिममध्ये निवडणुकीचे पुन्हा एकदा वारे वाहू लागलेले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा नव्याने वेग आलेला आहे आणि ज्या निवडणुका आता 2 तारखेला होणार होत्या त्या लांबणीवर ढकलण्यात आलेला आहे। म्हणजे 20 तारखेला आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वाशिममध्ये पार पडणार आहे। वाशिम मधील असेच काही आपण मुलाखती घेत आहोत जे उमेदवार आता उभे आहेत विविध पक्षांद्वारे। त्यांना त्यांच्या प्रभागासाठी नेमकी काय कामे करायची आहे त्याची चर्चा सुद्धा आपण त्या उमेदवारासोबत करतो आहे। आज प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रतिष्ठित व्यापारी आणि बिल्डर्स गेले 15 वर्षांपासून ते आपल्या वाशिम मध्ये एक बदलानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून त्यांची खूप ओळख आहे, नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे। तर या व्यक्तिमत्वासोबत आज मी तुमची भेट घालून देणार आहे। आपण त्यांच्याशी विचारणा करणार आहोत की त्यांना प्रभागामधील किती माहिती आहे आणि त्यांना त्यांच्या प्रभागाविषयी किती प्रेम आहे आणि काय त्यांना अडीअडचणी दूर करायच्या आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। थँक्यू। जय महाराष्ट्र। जसं आता 15 वर्ष झाली आहेत मला वाटते आपलं बदलानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून आपली भरपूर ओळख आहे वाशिम मध्ये। नव्याने सांगायची तर काही गरज मला वाटत नाही आपल्या प्रभागातील रहिवाशांना। तरी सुद्धा एक राजकारणामध्ये मला वाटते 2 वर्ष आपल्याला झाली असतील। 2 वर्ष झाले राजकारणामध्ये। 2 वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात। मला सांगाल की ही राजकारणाची सुरुवात आपल्या घरामध्ये आपणच केलेली की आणखीन वडील वगैरे कोणी राजकारण? नाही, मी सुरुवात केलेली आहे। बरं। मूळपासून मी 2 वर्षापासून आपल्या वार्डाची समस्या जाणून घेत आहे। तर आता सर मला एक विचारावं असं वाटतं की जेव्हा आपण राजकारणामध्ये येतो त्याच्या आधी आपण काहीतरी समाजासाठी केलेलं असलं पाहिजे। समाजासाठी आपण आतापर्यंत काय काय गोष्टी केलेल्या आहेत किंवा काय सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही त्या लोकांच्या अडीअडचणी दूर केलेल्या आहेत? मी एक आमची संस्था आहे विश्व सिंधी सेवा संगम, ते वार्डची सर्वात मोठी संस्था आहे। त्याचं मी 7 वर्षापासून वाशिम जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून काम बघतो आणि माझा इथे एक आमच्या बदलानी चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून रजिस्टर आहे, त्याचा मी अध्यक्ष हो। त्याच्या माध्यमातून आम्ही वाशिम मध्ये प्रत्येक जागेवर डोळं तपासणी, रक्त शिबिर आणि ज्यांना काही समस्या असतील त्याचं नेहमी निवारण करत असतो। आणि सिंधी मध्ये एक आमचे जे इष्ट देवता आहे झुलेलाल साई, त्याचं एक मंदिर आहे, त्याच्या अध्यक्ष म्हणून मी काम बघतो। आणि त्याच्यानंतर आमच्या इथं सर्व समाजासाठी, सर्व जनतेसाठी आमच्या इथं शेवपेटी म्हणून उपलब्ध असते, ते आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो। आणि काही लोकांना जसं एक कुठं दवाखान्याचं काम आहे किंवा कुठं असं अडीअडचणी येतात, त्यांच्या सोबत राहून पेशंट बाहेर पाठवणे आणि त्यांच्या अडीअडचणी आम्ही भागून घेत असतो। कोरोना काळामध्ये काही तुम्ही मदत केली होती का प्रभागातील लोकांसाठी किंवा? हे बघा, हे जे तुम्ही विषय मांडला फार मोठा विषय आहे आणि मला असं वाटते प्रत्येक वाशिमच्या नागरिकांना ही माहिती आहे। सर्व भाव लोकांच्या सोबत आम्ही राहून आमच्या जे समाजामध्ये आम्ही रोजचे नाही तरी 500 डब्बे सिंधी कॅम्पच्या आमचे गुरुद्वारा म्हणून आहे, ते गुरुद्वारा समितीच्या माध्यमातून आम्ही रोजचे 500 डब्बे सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येक वार्डात जाऊन म्हणजे त्याचे मास्क वगैरे पूर्ण किट घालून मोठ्या दवाखान्यात वगैरे आम्ही भरपूर त्यांची सेवा केलेली आहे। आणि जसं त्या काळात ट्रेन पण कमी होते, हॉटेली बंद होते, आम्ही त्याचं नियोजन घेऊन तिथं बरोबर डब्बे पोहोचवणं आणि कुठं बाहेर पेशंट आहे त्याने ॲम्ब्युलन्स पाठवून त्याने घेऊन येणं, तर हे म्हणजे सर्व जनतेला ही माहिती आहे। कारण कोरोना खूप मोठी महामारी होऊन गेली आणि खरी ओळख तर मला वाटते त्याच काळामध्ये या उमेदवाराची किंवा हे जे राजकारणामधील लोक आहेत त्यांची खरी ओळख या जनतेला झालेली असावी। सर, मला आता हे विचारायचंय की प्रभाग क्रमांक 6 मधून आपण उमेदवारी स्वीकारलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं। काय अडीअडचणी येत आहेत आता जशा निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत? तुम्हाला आणखीन अभ्यास करण्यासाठी एक गोल्डन चान्स मिळालेला असं म्हणायला हरकत नाही। काय अभ्यास वरून तुम्हाला जाणवते आहे किंवा काय अडीअडचणी लोकांच्या या प्रभागामधून जाणवत आहेत?
हे बघा कसं आहे, मी म्हणजे लई मोठा नेता नाही, मला जास्त ठिकाणी करायची आहे, पण आमचे जेवढं 6 नंबरचे वार्ड आहे त्याच्यामध्ये एक नगीना मस्जिद म्हणून एक टप्पा आहे, त्याच्यानंतर सोदागरपुरा आहे आणि ढवळेवाडी आहे, नंदीकेश्वर मंदिर जवळची एरिया आहे, त्याच्या समोर गोरक्षणवाडी आहे आणि आमच्या सिंदीके वार्ड आहे, त्याच्या मागून एक यशवंत नगर आहे, क्रांतीनगर आहे आणि चतुर्भुज श्रेणी कॉलनी आहे. तर मी हे 2 वर्षापासून तर मी राजकारण माध्यमातून लोकांचे जाणून घ्यायला लागलो समस्या. पण तिथं जे पहिले सत्ताधारी होते जुने, मी कोणाचं नाव घेऊ नव्हतो, तर ते जे जुने अध्यक्ष होते का कोणी होते, तर ते आम जनताचा प्रश्न आहे तुम्ही स्वतः विचारू जाऊ शकता, ते एक वेळा बी 7 वर्षात वाढत आले नाही. आणि यांचे पहिले जे 3 वर्ष त्यांनी याच्यासाठी काढले, ते 10 वर्षात ते येऊन पण बघितलं नाही. आता कसं आहे की नगीना मस्जिद जवळ जे त्यांची एक तिथे नगीना मस्जिद जवळ एक जे रस्ते आहेत आणि पाण्याची व्यवस्था आहे पूर्ण बिघडलेली आहे. त्याच्या पुढे थोडं आपण पुढे गेलो की तिथं त्यांच्या जे सामाजिक काय म्हणतात त्याला आपण एक रस्ते आहेत त्यातले ते रस्ते पूर्ण बनवलेले नाही आणि असं 6 फूट वरी लोकांना चढून पण गाडी घेऊन जायला लागते. तिथं ऍक्सिडेंट पण झाले. तर ते तिथं फार मोठी समस्या आहे. कुठे कुठे पाईप जे कनेक्शन पाण्याचे ते फुटलेले आहेत, अर्ध पाणी वाहून जाते. तर ते फार मोठी समस्या आहे. आणि ते तिथले जे सोदागरपुरातले लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जागा जागेवर लाईटी नाही, जे तिथं जागा सोडलेली आहे ओपन स्पेस ते डेव्हलपमेंट नाही. त्याच्या पुढे आपण इकडे ढवळेवाडी मध्ये आलो तर ढवळेवाडीमध्ये मागून मोठा नाला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 10-15 वेळा जाऊन नगर अप्लिकेशन देऊन ते मोठ्या नाल्यामधून पाणी आमच्या घरात 1-1 फूट पाणी येते. मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. तर ते मोठा नाला त्यांनी बांधलेला नाही आणि त्याच्यानंतर कोपऱ्यापर्यंत सिमेंटचे रोड नाही आणि लाईट्स नाही. तर ते तिथं ते एक प्रॉब्लेम आहे. आणि नंदीकेश मंदिराजवळ मागा जी एरिया आहे ते पूर्ण मागा खाली एरिया आहे, जीन म्हणून ओळखले जाते ते बाकलीवाल. तिथलं जे पाणी नाल्याचं येते त्यांच्या घरापर्यंत पाणी येते. त्यांची पाण्याची जी व्यवस्था आहे नाले बांधून काढण्याची गरज आहे. आणि तिथे एक नंदीकेश्वर मंदिर आहे, ते पण 10 वेळा त्यांनी जे सत्ताधाऱ्यांनी मागितलं की आम्हाला एक मंदिर बांधून द्यावं जेणेकरून तिथं आम्हाला बसायची व्यवस्था वगैरे झाली पाहिजे. ते पण तिथं काही केलेलं नाही. आणि इकडं आमचे जे सिंदीगेम वार्ड आहे त्याच्यामध्ये कसं आहे की जे रस्ते बनवले पण रस्त्याच्या बाजूने जे भरपूर जागा सोडलेली आहे तिथं झाडं लावायचे, त्याच्यानंतर पेयर ब्लॉक लावायचे. आणि जिल्हा परिषद जे आहे, जिल्हा परिषदचा मागून कंपाऊंड नाही कोणतंही, तर रात्री बेरात्री तिथं चोऱ्या होणं, ते काय तिथं कंपाऊंड बांधायची गरज आहे. त्याच्यानंतर ते नाली जी आहे पूर्ण जे सिंदीगेमचा वाहता नाला आहे ते पूर्ण नाला काही बांधलेलं नाही 7 वर्षात. त्याच्यानंतर त्या कोपऱ्यामध्ये आमचं एक बिचारे आमची इथं यशवंत नगर म्हणून एक ओळखलेली आमची एरिया आहे सिंधी समाजाचा लागून, त्याच्यामध्ये तर इतकी भयंकर परिस्थिती आहे. जेव्हा मी वार्डामध्ये हिंडलो तर अक्षरशः परिस्थिती आहे, लोक रडले तिथं. ते म्हणत होते की जिल्हा परिषद जे ग्राउंड आहे तिथलं पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये येते, दोन्हीकडून नाला बांधलेला नाही. तर 1-1 फूट नाल्याचं पाणी त्यांच्या घरामध्ये येते. रात्रभर आम्ही झोपत नाही बरसातीमध्ये, म्हणजे इटा ठेवून त्याच्यावर पलंग ठेवून ते झोपायचं काम पडते. त्याच्यानंतर तिथं कनेक्शन नाही पाण्याचं घरापर्यंत, तिथून लांबून जाऊन पाणी रोज आणावं लागते. तिथं नगरपालिकेची हापसी आहे ते 365 दिवसामधून 180 दिवसात बंद पडलेली असते. तिथं आपल्याला एक चांगलं असं 2 बोर घेऊन तिच्या मशीन बसून त्या लोकांना पाणी पुरवायची गरज आहे. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक जे खंबे आहेत, इलेक्ट्रिकचे खंबे नाहीत. कोणाला जर असं घरापर्यंत लाईन घ्यायची तर स्वतःची इलेक्ट्रिकची वायर पैसे घेऊन ते तिथून आणा लागते. हे समस्या फार गंभीर आहेत. सर्वात बिकट परिस्थिती क्रांतीनगरची, जे बस स्टँडला लागून क्रांतीनगर आहे तिथं तर एवढी परिस्थिती खराब आहे
की आपण जर गेलो तर आपल्याला जाता येत नाही. आता पण सध्या बरसात तरी तर पूर्ण चिकट झालेली आहे. बरसातीमध्ये लोक म्हणतात की आम्हाला असं ढापे टाकून आम्हाला जावं लागते. तर तिथे पूर्ण नाले रस्ते म्हणजे 100% तिथं काम करायची गरज आहे. या सत्ताधाऱ्यांनी 7 वर्षात तिथं बघितलं नाही काय आहे. एवढी विकट परिस्थिती आहे. तर मी तुमच्या माध्यमातून असं म्हणू इच्छितो की तुम्ही स्वतः जावे ते लोकांना भेटावे काय परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर एक चतुर्श्रेणी कॉलनी आहे. चतुर्श्रेणी कॉलनीमध्ये आमच्या सिंदीगमला आमच्या ईश्वरी कॉलनी म्हणून एक टप्पा आहे, त्याच्या लागून मागून कॉलनी आहे. तिथं एक मोठा नाला आहे. पूर्ण ते नाला येते आपला तिथून दर्गापासून. तर ते नाला पूर्ण असं विसळीत झालेला आहे. त्याचं पाणी त्या लोकांच्या घरी येते. तर त्याचं म्हणणं आहे की आम्हाला रस्ता नाही, लाईट नाही, गंभीर परिस्थिती आहे. आणि त्यांनी जे सत्ताधाऱ्यांनी जे पहिले अंडरग्राऊंड पाईप टाकलेले आहेत ते पाईपचं जे पाणी आहे ते ऑटोमॅटिक चेंबरच्या घरी यायला लागला, पाईप मधून नाही निघायला लागला. तर तिथं जे 6 इंचचे जे पाईप टाकले त्यांनी तिथं 5 फुटाचे पाईप हवाले पाहिजे होते. कारण मला कशाला एवढं नॉलेज आहे की मी बिल्डर आहे, प्रतिष्ठित बिल्डर म्हणजे कंस्ट्रक्शनची लाईन आहे. तर मला पूर्ण ही कल्पना आहे. तर आता हे जे काम पेंटिंग राहिले प्रत्येक 7 टप्पे आहेत. तर मला जर जनतेनं मला संधी दिली तर मी 100% माझ्या व्यवसायाच्या अनुभवाच्या माध्यमातून गरीब लोकांची सेवा करून ते पूर्तता करेल. बिलकुल सर, आता तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे की जे चेंबर बनवलेले आहेत तर ते पुन्हा फोडण्याची गरज आहे किंवा मग पुन्हा त्याच्यामध्ये एक नव्याने कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा रस्ते सुद्धा फोडावे लागणार आहेत. तर मग पुन्हा तीच परिस्थिती जनतेवरती येणार आहे का की पुन्हा मग ते रस्ते खोदा आणि मग पुन्हा बनवा, त्यामध्ये आणखीन 5 वर्ष निघून जातील का आणि पुन्हा जनतेला त्या गोष्टींचा सामना करावा लागेल का? नाही, कसं आहे की जे रस्ते येतात, रस्ते जे आहे ना, रस्त्यामध्ये जे पाईप टाकले येतात, पाईपचे जे चेंबर आहे तिथपर्यंत तेवढा रस्ता आपल्याला खोदून काढावा लागेल. ते पाईप ब्लॉक करून आणि ते मोठे पाईप टाकावं लागेल, जेणेकरून जे पाणी आहे त्याच्यामधून ते पाणी पूर्ण वाहून जाईल. आणि कुठं कुठं की जे नाला आहे मोठा ते बांधलेलं नाही, त्याच्या माध्यमातून चेंबरचे पाईप त्या नाल्यामध्ये सोडायला लागतील. असं ते नियोजन करून इंजिनियरच्या माध्यमातून ते आपलं काम करावं लागेल. बरं, पण तेच काम समजा थोडं लवकर आपल्याकडनं अपेक्षित आहे. जर आपण निवडून आलात तर लवकरात लवकर आपण जनतेच्या जर समस्या सोडवल्या तर खरंच जनतेला पण वाटेल की आपण जे मत दिलं ते वाया गेलेलं नाहीये. तर सर, आणखीन एक प्रश्न, आता तुम्ही प्रभागाच्या समस्या सांगितलेल्या आहे, मागील सत्तेदारांनी जी कामं केलेली नाही आहेत ते सुद्धा तुम्ही आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता निवडणुका येणार आहेत, 20 तारखेला निवडणुका होणार आहे. काय अजेंडा असणार आहे आणि काय विजन ठेवून तुम्ही या प्रभागासाठी काम करणार आहे आणि या लोकांच्या भेट घेणार आहे? आम्ही फक्त हे जे इलेक्शन लढा लागलो ते 100% आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा लागलो. जे माझ्या समाजानं मला एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून, व्यवसाय म्हणून मला समोर उभं केलेलं आहे. तर मी एक माझ्या 6 नंबरच्या वार्डाचा लोकांना असं सांगू इच्छितो की तुम्ही जे मला संधी दिली, मला जे चान्स दिला, तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी 100% 5 वर्ष तुमची सेवा करील. वार्डातले जे काम पेंडिंग आहेत ते 100% मार्गी लावेल. सर, आता मला प्रभाग क्रमांक 6 मधील जी जनता आहे, इथे सिंधी लोक तर राहतातच, शिवाय आणखीन पण विविध जाती धर्मातील लोक राहतात. यांना एकत्र आणण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये एकीकरण व्हावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? आमचे जे सिंधी बांधव नेहमी आम्ही सर्व समाजासोबत जुळून राहिलेलो, हे इतिहास आहे आमचा की सर्व सोबत जुळून राहिलेलो आणि पुढेही आम्ही जुळून राहू. आपलं जे छत्रपती महाराज आहेत, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, थोर पुरुष जो महात्मा ज्योतिबा फुले, हे सर्व लोकांना धरून जे आपल्या इथं थोर पुरुषांचे पुतळे आहेत त्यांची नेहमीत एक दिवस सोडून त्याची साफसफाई करणे, त्याच्यानंतर तिथं जे रांगोळी व्यवस्था करणे आणि त्यांचे जे आपले प्रोग्राम असतात ते अटेंड करून प्रत्येक समाजाला तिथं जोडणे,
ते आमचा मेन एजंडा आहे. बिलकुल सर. आता तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडनं एक तुमच्यावरती विश्वास टाकण्यात आलेला आहे, उमेदवारी तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 6 म्हणजे मला वाटते खूप इम्पॉर्टंट एरिया आहे, कारण सगळे जे पाटणी चौक झालं किंवा आणखीन जे महत्वाचे जे काही एरियाज आहे किंवा जे टेम्पल गार्डन आपण म्हणू शकू तर ते सुद्धा मला वाटते प्रभाग क्रमांक 6 मध्ये येतात. तर हे सगळे हॉट एरियाज आपल्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये येतात मला असं वाटते. तर या एरियामधील आणखीन जे विकास कामं जर आपल्याला करायची असली, जर वाशिमचा विकास आपण बघितला तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? हे बघा, तुम्ही जे फार महत्वाचा विषय मांडला, हे जे टेम्पल गार्डनचा विषय असो किंवा तिथं जे काम भरपूर पेंटिंग आहेत, तिथं मोनोरेल असो, त्याच्यानंतर आपला नाट्यगृह असो, आणि ते जे आपण त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट आणलं होतं की दिन में हम तारे दिखाएंगे, एवढे मोठे जे काम सत्ताधाऱ्यांनी निधी आणून आतापर्यंत कंप्लीट झालेलं नाही, ते आमच्या अध्यक्षाला आणि आम्हाला एक फार मोठी चुनौती आहे. जे लोकांचं जे म्हणणं आहे की हे जे काम यशस्वी झाले तुम्ही पूर्ण करा, आम्ही जनतेमध्ये जाऊन चॅलेंज आहे त्या गोष्टीचं. चॅलेंज म्हणजे फार मोठा चॅलेंज आहे. ते पूर्ण 100% निधी आलेला आहे. आणि मी कोणावर टीका करू इच्छितो नसतो, पण जे आहे ते जनतेसमोर आहे तिथे काय काय झालेलं आहे. निधी आणूनही ते अपूर्ण कशाला, एवढं मोठं निधी आला, ते काम झालेलं नाही आतापर्यंत. आता ते सरळ ट्रेन झाला किंवा आज दिन में तारे दिखाएंगे, त्याच्यानंतर मोनोरेल आहे, गार्डन आहे, बंद पडलेलं आहे एवढं निधी असून. तर वरून जे निधी आला त्याचा उपयोग न करणे हे आपल्या वाशिमच्या जनतेला एक धोका केलेला आहे. तर ते आता कसं आहे, ते आम्ही 100% त्याला मार्गी लावू. आणि माझं जे जीवन आहे, सुरुवातीपासून माझं जीवन जे आहे, मी समाजसेवामध्ये रोज कोणतेही काम असो समाजसेवेमध्ये लक्ष देत असतो. आता जर जनताने मला निवडून दिलं तर माझा फार मोठी ते जिम्मेदारी वाढणार आहे. मला पहिलेच कल्पना आहे की आपल्याला हे मत देतील लोक, आपलं हे काम करायला लागेल. बिलकुल. एक विश्वास पण जनता तुमच्यावरती टाकणार आहे आणि एक तुम्हाला वरून प्रेशर सुद्धा राहणार आहे की तुम्हाला हे सगळे कामं करायचे आहे. जनतेने एक विश्वास टाकून तुमच्यावरती तुम्हाला मत दिलेलं आहे. सर, आणखीन पण विविध पक्षांद्वारे विविध व्यक्तींना या प्रभागामध्ये उमेदवारी सुद्धा देण्यात आलेली आहे. काय वाटतं, कोण टक्कर देण्यासारखं आहे, कोण आपल्याला या प्रभागामध्ये टक्कर देणार आहे येणाऱ्या निवडणुकीकरिता? मॅडम, टक्करचं तर मी बोलत नाही, फक्त मी एकच म्हणेल की जनतेसमोर सर्व वस्तू जे पहिले सत्ताधाऱ्याने केलेले आहेत ते जनतेसमोर सर्व दिसून राहिले, त्याला आपण बाजूने ठेवू शकत नाही. आम्ही फक्त एकच आमचा मुद्दा आहे शेवटपर्यंत की आम्हाला 100% विकास करायचा. त्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शनवर राहिलो. आमची कोणासोबत टक्कर नाही. आणि प्रत्येक जनतेला माहिती आहे की पहिलं काय काम झालेलं नाही, काय नाही झालेलं आहे. तर ते आम्ही जिथे चाललो ते लोकच आम्हाला सांगायला लागले, बाबा आमच्या वार्डात 10 वर्षात कोणी आला नाही, 7 वर्षात कोणी आला नाही, हे काम नाही झालं, ते काम नाही झालं. तर ते तुम्ही पण तिथे जाऊन ते इन्क्वायरी करू शकता. तर आम्ही फक्त एकच मुद्दा आहे आमचा, टक्कर कोणाची नाही. आमचं एकच आहे की फक्त जनतेने आम्हाला चान्स दिला, आम्ही त्याच्या सोनं करून दाखवू. बिलकुल. सर, आता प्रभागाचा तर विकास करणारच, पण महिलांच्या पण भरपूर काही अशा अडचणी असतात. मला सर्वात आधी हे सांगाल की आपल्या प्रभागामध्ये एकूण मतदारांची संख्या किती आहे आणि त्यापैकी महिला किती आहेत? हे बघा, 4755 मतदान संख्या आहे. त्यांच्यामध्ये जे त्यांनी जे लिस्ट जे काढलेली आहे मतदान यादी, ती मतदान यादी जी आहे ना, माझ्या हिशोबानं सुसुडीत नाही. त्याच्यामध्ये एक 400 लोक जे आहेत मयत झालेले आहेत, मयत किंवा ते इथून गाव सोडून निघून गेले. 450 लोक, 400 लोक. तर 4755 पैकी 400 450 लोक नाहीत. माझ्या हिशोबानं 4300 आमच्या वार्डाची संख्या आहे, एक रफली. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक 1950 महिला आहे, बाकी 2400 पुरुष आहेत.
सर, आता जे तुम्ही प्रभागामधील माहिती सांगितलेली आहे की पुरुषांची संख्या आणि जवळपास महिलांची संख्या इतकी आहे. आता चर्चेला पण थोडंसं वेगळं वळण देऊयात. मला वाटते नुकताच आता तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते बेस्ट बिल्डर्सचा अवॉर्ड मिळालेला आहे. तर त्याबद्दल मला थोडंसं तुमच्याकडनं ऐकायचं आहे की तुम्ही जे हे अवॉर्ड तुम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी तुम्ही गेले 15 वर्ष पासून मेहनत घेतायत आणि या सगळ्या मेहनतीपासून तुमचं लोकांशी बॉन्डिंग कसं आहे, तुमचं लोकांशी वागणूक कशी आहे, काय सांग? हे बघा, जे वाढचे विषय मध्ये जे अवार्डचे विषय आहे ते मला एक 2 वर्षापूर्वी म्हणजे महाराष्ट्र सरकारनं एक विदर्भ रत्न म्हणून अवॉर्ड दिलेला आहे आणि एक 4 महिन्यापूर्वी मला बेस्ट बिल्डर ऑफ सिटीचा अवॉर्ड नेको मधून मला भेटलेला आहे. आणि एक नुकतंच 1-1.5 महिन्यापूर्वी मला मुंबईमध्ये माननीय महोदय राज्यपालच्या हस्ते मला एक चांगला बिल्डर म्हणून मला एक मोठा अवॉर्ड भेटलेला आहे. तर मला जे अवॉर्ड भेटले, मला जे अवॉर्ड भेटले ते सर्वेच्या हिशोबाने भेटलेले आहेत. तर ते मी आज जे अवॉर्ड भेटलं, मी एवढा मोठा माणूस नव्हतो, पण मी जे कामं केले, जे माझे जे कन्स्ट्रक्शनची लाईन आहे किंवा एक माझं दुकान आहे बदलानी बाजार पाटणी चौकात, तर आमची जे फर्म आहे जुनी, मी 20 ते 25 वर्षापासून एक जनसामान्य सोबत व्यवसायाच्या माध्यमातून समाजसेवाच्या माध्यमातून जोडलेलो, त्या दृष्टिकोनातून मला हे अवॉर्ड भेटलेले आहे. सर, आता गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हणून तुमची एक ओळख आहे. तर कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तुमचं एक नाव पण आहे. तर तुम्ही या प्रभागाचा विकास करणार हे निश्चितच. पण सर, तुम्ही जी पदे आतापर्यंत भूषविलेली आहे किंवा ज्या पदांवरती तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे, सामाजिक दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या या न्यायासाठी, समाजाच्या लोकांसाठी, तर ती पदे कुठली, प्लीज आम्हाला सांगा. हे बघा, माझ्याकडे एक सध्या एक पद आहे, नॅशनल रिअल एस्टेट काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, जे रेरा असते, जे अफोर्ड करते कन्स्ट्रक्शन लाईनला. तर त्याच्या मी महाराष्ट्राचा एक सक्रिय सदस्य म्हणून काम बघतो आणि आमचे जे व्यवसायाचे लोकांचे समस्या असतात त्या माध्यमातून मी निवारण करत असतो. आणि एक आमची विश्वसेवा संगम सिंधी समाजची एक मोठी संस्था आहे, त्याच्या माध्यमातून मी वाशिमचं जिल्हा अध्यक्ष काम बघतो. आणि एक आमचे जे विश्वातली सर्वात मोठी संस्था आहे लायन्स क्लब, मी लायन्स क्लबचा सचिव म्हणून काम बघितलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही एक राजनैतिक नव्हे पण सामाजिक कामं नेहमी शिबिर वगैरे घेत असतो. आणि त्याच्यानंतर जी आमची ट्रस्ट आहे, बदलानी चॅरिटेबल ट्रस्ट, ते रजिस्टर संस्था आहे, ते त्याच्या माध्यमातून आम्ही शिबिर घेत असतो, नेहमी शिबिर घेत असतो. झुलेलाल जयंती असते आमची, त्यावेळेस गुरुनानक जयंती असते, त्यावेळेस वर्षात 2-3 वेळा आम्ही रक्तदान शिबिर, डोळे तपासणी, त्यांच्या काही वेगवेगळे असं उपक्रम घेऊन आम्ही ते नेहमी राबवत असतो. तर हे जे 5-6 जे संस्था आहेत मोठमोठे, त्यांच्या माध्यमातून मी जनतेची सेवा करत असतो. सर, आता जो आपल्या प्रभागामध्ये जो मुख्य रस्ता आहे, जसं पाटणी चौक आपल्या प्रभागामध्ये येतो, तिथे पार्किंगची कुठेही मला व्यवस्था दिसत नाही किंवा मग जी वाहनं आहेत ती खुल्या रस्त्यावरती उभी करताना नागरिक दिसतात. तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? मॅडम, पार्किंग जी आहे ना आमच्याकडे पाटणी चौकामध्ये सीट नंबर 61 जे वाशिमची जी मेन एरिया आहे त्याच्यामध्ये पार्किंग झोन झालेला आहे. बरं. पण त्याला विकसित करायची जरूरत आहे. तर ते आम्ही 100% त्याला विकसित करून आणि त्याला मार्गी लावून पाटणी चौकामध्ये दोन्ही करून तो सीट नंबर 61 मध्ये भरपूर जागा आहे, त्याला आम्ही पूर्ण स्वच्छता राखून त्याला पार्किंगची व्यवस्था करू. बिलकुल. सर, आता मला वाटते जो अकोला नाका परिसर आहे तो पण एक मेन मार्केट म्हणून ओळखला जातो आणि तिथनं तर आपले जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो रस्ता जो आहे तो आतापर्यंत मला वाटते पाहिजे तसा बनलेला नाहीये किंवा तिथे स्ट्रीट लाईटची कुठेच व्यवस्था मला दिसली नाही. तर ती अडचण तुम्ही दूर कराल का आणि ती कशी दूर कराल? मॅडम, हे जे मुद्दा तुम्ही, लय मोठा मुद्दा आहे. मी सर्व 6 नंबरचा जे आमचे जे मतदार आहे
की वाशिमचे जे पूर्ण मतदार आहेत त्यांना सांगू इच्छितो की जे सत्ताधाऱ्यांना 3 वर्षापासून निधी यूज केला त्याचा ते रस्ता पण बनवलेला नाही आता सध्या. तर नेहमीच पाटणी अकोला नाका ते पाटणी चौक ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत बालू चौकापर्यंत दोन्हीकडलं जे रस्ता आहे ते बनवलेलं नाही आणि नेहमीच तिथं नेहमीच अपघात होत असतो. काय व्यवस्थेचे माणसं स्कूटी घेऊन येतात, पडतात, कमरेचा प्रॉब्लेम, मानेचा प्रॉब्लेम, जास्तीत जास्त नागरिकांची तिथेच वर्दळ राहत असते. भरपूर. म्हणजे हे जे वाशिमचं जे मेन चौक आहे ते पाटणी चौक आहे, तिथे रस्त्याचा सगळीकडे विसर्जित पण सर्वात जास्त विकसित झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जे स्ट्रीट लाईट आहेत तर माझ्या हिशोबाने जे रस्ते जे खोदून टाकले तर जे मधात जे पोल आहेत 40 वर्ष झाले पोल तेळे वाकडे झाले, तर माझ्या हिशोबानं ते जे इलेक्ट्रिक पोल काढून त्यांनी अंडरग्राऊंड केबल केली पाहिजे. जसं अकोला अमरावतीमध्ये बघा मेन रोडवर पुन्हा अंडरग्राऊंड केबल असते, रस्त्यावर एबी केबल दिसत नाही. तर हे त्या हिशोबाने बनवलं गेलं पाहिजे होतं, तर त्यांनी काहीच नाही केलं. तसं होऊ शकतं का? तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये तसं होईल का? मी तेच सर्व जनतेला तेच सांगू इच्छितो आणि आमचे 6 नंबर मध्ये जे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो, जर आम्हाला तुम्ही संधी दिली, हे जे मुद्दे मी तुम्हाला पहिले सांगितले हे मुद्दे आमच्याकडे आमच्या केम्पुटर मध्ये सेव आहेत 1.5 वर्षापासून, तर आम्ही त्याला मार्गी लावू. आम्ही जे आम्हाला जे आज माननीय खासदार साहेबांना पक्षप्रवेश आम्हाला करून जी संधी दिली, तर माझं त्यांना एकच विनंती होती, मी 100% उभा राहतो, मी जनताला मत मागील, पण मला निधी हवा. कारण मला कसं माझी जे समाजामध्ये जे आज समाजामध्ये प्रश्न आहे तर त्याला कुठेच धूमिळ झाली नाही पाहिजे. हा, तर मला ते जे लोक मत देतील तर ते कशाला मत द्यायला लागले की तुम्ही विकास करणार, तर मला निधी लागल आणि मी 100% माझा जे बिझनेस आहे बिल्डरशिपचं मी वरच्यापर्यंत भांडण करून निधी आणणार आणि सर्व जे तुम्हाला सांगितलं वार्डाचे ते समस्या 100% हल करणार. सर, एक आणखीन मुद्दा तो म्हणजे पाटणी चौक आणि ते रस्त्याचा पण तो मुद्दा मांडलेलाच आहे, पण त्यासोबत एक महात्मा फुले भाजी मार्केटचा जो विषय आहे तिथे खूप घाण पसरलेली असते आणि एकदम मार्केटमध्ये गेल्या गेल्या एक दुर्गंधी पसरलेली असते, तर त्याची काही विल्हेवाट तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लावसाल का? बघा, विल्हेवाट तिथली जी समस्या आहे, माझी दुकान पण तिथं आहे बरदानी बाजार, आम्ही 10 वेळा तिथं कंप्लेंट दिली पण तिथं कसं आहे कोणी व्यवस्था करायला तयार नाही. आज जे हॉट केक म्हणून पाटणी चौक ओळखला जातो तिथं जे माग महात्मा ज्योतिबा फुले जे मार्केट आहे तिथं इतकी घाणेरडी व्यवस्था आहे, एक जनसामान्य माणूस तिथं बाहेर जातच नाही. त्याचं कारण काय, सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे की तिथं जे घंटा गाड्या येतात सकाळी 1च घंटा गाडी येते, पण वाशिमचं जे मार्केट आहे भाजी बाजारचं ते 70% लोक तिथेच येतात भाजी घ्यायला. तर जेवढं ते रात्री कचरा होते तर त्यांनी काय केलं पाहिजे, तिथं मोठे डस्टबिन ठेवलं पाहिजे. जे केंद्र सरकारचं जे मिशन आहे की वल्ला कचरा सुका कचरा, हे काय करतात एकत्रच भरताना डब्यावर फेकून देतात. तर हे वेगवेगळं करून त्याची विल्हेवाट करायची गरज आहे. आणि कसं आहे आजकाल एवढं निधी आलेला आहे, एक आजकाल असं इलेक्ट्रिक वाहन झाले की गाडी आली की सकाळी 7 वाजता लावली की 9 वाजेपर्यंत कचरा टाकला घेऊन झालं पाहिजे. तर हे व्यवस्था तिथे केलेली नाही. आणि त्याच्यानंतर पाटणी चौक म्हणून ओळखला पूर्ण गावातच म्हणा, पण पाटणी चौक जे आहे सर्वात मोठा व्यवसायी हब म्हणतात त्याला, आणि सर्वात मोठा टॅक्स तिथूनच येतो वाशिमचा नगरपालिकाला. तिथं एक सामान्य जनतेसाठी किंवा एक आमच्या बहिणींसाठी एक वॉशरूमची पण व्यवस्था नाही. आणि मी काय म्हणतो, मी ओपन सांगतो तुमच्या माध्यमातून, जे वाशिम मध्ये बीओटी मध्ये 1000 दुकानं बांधलेली आहेत, तुम्ही सर्वे करा. या सत्ताधाऱ्यांना बीओटी मधले जे वॉशरूम ते विकून टाकले. तुम्ही सर्वे करा, जे मार्केट आहे 30 दुकानं 40 दुकानांपैकी एक वॉशरूम एक बाथरूम पाहिजे. एक वॉशरूम नाही, बाथरूम नाही. एवढं मोठे पाटणी चौक आहे, ते 500 दुकानं आहेत. एक आमची एक कोणत्याही गिरायकाला कोणती बहिणी आली किंवा कोणतेही एक आमचा भाऊ आला, वॉशरूम साठी व्यवस्था नाही. बरोबर, एक आहे ते भी तुटा फुटा जिसको बनेवाला आहे. तर जे तिथं जागा आहे ते तिथं वॉशरूम बांधून ते सामान्य जनतेची आपण ती आम्ही पूर्तता करू. आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलं,
की आज जे आमचं पाटणी चौक आहे, गुरुनानक मार्केट आहे, आमचं तिथं दुकानासमोर फुटपाथ होता, ते सत्ताधाऱ्यांनी फुटपाथ तोडून टाकला. बरोबर. म्हणजे अरे ते लोक तुम्हाला टॅक्स देतात, त्यांना फुटपाथ पाहिजे, ते फुटपाथ तोडून टाकलं. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व व्यापाऱ्यांना असं सांगू इच्छितो की 100% फुटपाथ बांधू आणि तिथं काय करू, जागेवर 50 दुकानं 60 दुकानं सोडून एक आम्ही असं डस्टबिन ठेवू, जे संध्याकाळी 8 वाजता ते कचरा उचलून जाईल आणि सकाळी दुकान जाऊ उघडतात 10 वाजता कचरा उचलून जाईल, असं असं नियोजन करू. तर ते असे जे मुद्दे आहेत ते भरपूर आहे मॅडम, की तुम्हाला 2 घंटे पण मुद्दे कमी पडतील. सर, आता जो काही वाशिमचा विकास बघता आपण जे सांगितलेले की आपल्याला वेळ सुद्धा कमी पडेल, इतक्या समस्या नागरिकांच्या आहेत, लोकांच्या आहेत. प्रभागामध्ये जर बघितलं तर प्रभागामध्ये काही असं ओपन स्पेस आहे का की जिथे वृद्ध महिलांना किंवा वृद्ध पुरुषांना तिथे बसण्यासाठी, निवांत बसण्यासाठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी आपण काही व्यवस्था करू शकू? मॅडम, मी जे तुम्हाला मुद्दा सांगणार होतो पण तुम्हीच मला विचारणार मुद्दा. आता बघा, पाटणी चौक आहे, सिंधी कॅम्प आहे, आंबेडकर पुतळा आहे, शिवाजी महाराज चौक आहे, तिथे जागेवर कॉर्नर जागा सोडलेली आहे. आता तुम्ही 2 बेंचेस ते लावा. आजकाल गव्हर्नमेंटचा निधी आहे, वरून तुम्ही एक आजकाल रूफ म्हणून एक नवीन एक काच आला, त्याच्यामधून ऊन लागत नाही. आणि तसा एक रूप 10 बाय 12 रूप बांधला, तिथे 2 बेंचेस ठेवा, 2 कुंड्या ठेवा. नगरपालिकेची टीम असते, सकाळी झाडून जाईल, 2 लोक तिथे बसतील, एक पेशंट असते उभा, कोण चक्कर यायला बसायला कुठे जायला, असं जागा 50 जागा ठेवू, पण जागेवर जे चौक आहे तिथं 2-2 बेंचेस ठेवा, जागा भरपूर आहे ना. ते नियोजन करायची गरज आहे. सत्ताधाऱ्यानं काहीच नाही, फक्त काहीच केलेलं नाही, फक्त आपलं घर भरलेलं आहे आतापर्यंत. बिलकुल सर, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की एवढ्या सगळ्या समस्या आहे, बोलायला वेळ सुद्धा कमी पडणार आहे आणि त्या समस्याच तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये सॉल्व्ह करायच्या आहेत, त्या नागरिकांचे प्रश्न तुम्हाला आता सोडवायचे आहेत. तुम्ही जे आतापर्यंत सांगितले किंवा आतापर्यंत आपण ज्या गोष्टींवरती चर्चा केली, तर त्या गोष्टींची खरंच पूर्तता होईल येणाऱ्या काळामध्ये, याबद्दल तुम्ही काय शाश्वती देणार आहात? किंवा मग जे आपण बघत आहोत की फक्त आश्वासनच आतापर्यंत सगळ्या लोकांकडनं आपल्याला मिळाली, पण त्याची कुठेच पूर्तता होताना दिसत नाही, पण तसं तुमच्या बाबतीत घडणार नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, आता पण सांगू इच्छितो, आम्हाला जे पक्ष आमचा प्रवेश झाला श्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेच्या पक्षात, तर आम्ही त्यांना जेव्हा त्यांना आम्हाला तिकीट दिलं, आम्ही त्यांना हात जोडून खासदार साहेबांना किंवा पूर्ण अध्यक्षांना, टीमना एकच विनंती केली, आम्ही लढायला तयार आहोत, पण आम्हाला तुम्हाला निधी द्यावा लागेल, जेणेकरून आम्हाला तिथं पूर्ण काम करायला, जेणेकरून आम्हाला जे लोक मतं देतील, आम्ही एक प्रतिष्ठित व्यापारी आहोत, प्रतिष्ठित नागरिक हो वार्डाचे, जेणेकरून आम्हाला ते काम पूर्ण करायला लागेल. आम्ही ते 100% निधी आणून ते काम 100% पूर्ण करणार. सर, आता यावेळेस अनेक प्रभागातील लोक बघतायत आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, काय आवाहन करणार आहात येणाऱ्या निवडणुकीकरिता? जनतेने काय निर्णय घ्यायला पाहिजे? काय आवाहन, काय संदेश? आता काय, जनता जी आहे, जनता जनार्दन असते, तर त्याचं मन काय आपण बघू शकत नाही, पण मी सर्व जनतेस एवढंच आवाहन करतो की जे सत्ताधाऱ्यांनी जे कामात पहिले सोडलेले आहेत किंवा लक्ष दिलं नाही, आम्ही 100% त्याला पूर्ण करू आणि त्या मुद्द्यावरच आम्ही आज मत मागून राहिलो. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक गवाही देतो की माझ्यावर भरपूर लोकांचा भरोसा आहे की पूर्ण बदलाने हे काम करणार. मी म्हणजे असं मोठेपणा नाही करत, मला जर संधी दिली जनतेनं, मी त्याच्या सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी सर्व जनतेला एक हात जोडून नम्रपणे विनंती करतो की मशालचे प्रत्येक वार्डातले दोन्ही बटन आणि आमचे जे मापारी ताई आहेत अध्यक्ष, त्यांचं बटन दाबून तिन्ही मशालाला आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे. जर आमची टीम आली पूर्ण निवडून, तर आमची ताकद एक वाढून जाईल, क्षमता वाढून जाईल. आमचे सर्व मेंबर, आमचे अध्यक्ष आला तर आमची क्षमता होऊन जाईल काम करायची, आणि स्पीड आणि जे टीम वर्क होईल, ते टीम वर्क फार मोठा असते. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार.